लहान मुलं वडिलांकडे असतील तर ते इल्लीगल आहे का? त्याचं सरळ उत्तर आहे नाही. भारतीय कायद्यानुसार वडील हे मुलांचे नॅचरल गार्डियन मानले जातात. म्हणजेच मुलं वडिलांकडे असणं स्वतःमध्ये बेकायदेशीर नाही. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट जो आहे आणि गार्डियन्स अँड वार्ड्स ॲक्ट जो आहे, या कायद्यानुसार पालकत्वाचा प्रश्न फक्त कोर्ट ठरवू शकतं. पण वडिलांची भूमिका जी आहे ती कायदेशीररित्या मान्य आहे. महत्त्वाचं काय, जर कोणताही कोर्टाचा आदेश मोडलेला जर नसेल तर वडिलांकडील कस्टडी जी आहे ती इलिगल डिटेन्शन होत नाही. आता यामधून बऱ्याच वेळा हेबियस कार्पस रीट होते. तर आता आपण हेबियस कार्पस रीटबद्दल बोलूया. हा उपाय फक्त तेव्हाच वापरता येतो जेव्हा कस्टडी पूर्णपणे बेकायदेशीर असते. कस्टडी डिस्प्यूट असेल तर तुम्हाला योग्य कायदेशीर मार्ग वापरावा लागतो. भावनिक मुद्दा वेगळा, पण कायदा नेहमी प्रक्रियेनुसार चालतो. याच मुद्द्यावरती अलाहाबाद हायकोर्टने एक निर्णय दिला होता. आईने आरोप केला की वडिलांनी मुलांना जबरदस्तीने नेलं होतं, पण कोर्टाने सांगितलं की वडील नॅचरल गार्डियन असल्यामुळे त्यांच्याकडे असलेली कस्टडी बेकायदेशीर नाही आहे आणि हेबियस कार्पस याचिका जी आहे ती फेटाळण्यात आली होती. म्हणून कस्टडीचा प्रश्न असेल तर योग्य कोर्टात योग्य कायद्याखाली आपण लढायला पाहिजे. मी ॲडव्होकेट भागवत काकडे पाटील. अशाच कायदेशीर माहितीसाठी हे पेजला फॉलो करा. धन्यवाद. लहान मुलं वडिलांकडे असतील तर ते इल्लीगल आहे का? त्याचं सरळ उत्तर आहे नाही. भारतीय कायद्यानुसार वडील हे मुलांचे नॅचरल गार्डियन मानले जातात. म्हणजेच मुलं वडिलांकडे असणं स्वतःमध्ये बेकायदेशीर नाही. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट जो आहे आणि गार्डियन्स अँड वार्ड्स ॲक्ट जो आहे, या कायद्यानुसार पालकत्वाचा प्रश्न फक्त कोर्ट ठरवू शकतं. पण वडिलांची भूमिका जी आहे ती कायदेशीररित्या मान्य आहे. महत्त्वाचं काय, जर कोणताही कोर्टाचा आदेश मोडलेला जर नसेल तर वडिलांकडील कस्टडी जी आहे ती इलिगल डिटेन्शन होत नाही. आता यामधून बऱ्याच वेळा हेबियस कार्पस रीट होते. तर आता आपण हेबियस कार्पस रीटबद्दल बोलूया. हा उपाय फक्त तेव्हाच वापरता येतो जेव्हा कस्टडी पूर्णपणे बेकायदेशीर असते. कस्टडी डिस्प्यूट असेल तर तुम्हाला योग्य कायदेशीर मार्ग वापरावा लागतो. भावनिक मुद्दा वेगळा, पण कायदा नेहमी प्रक्रियेनुसार चालतो. याच मुद्द्यावरती अलाहाबाद हायकोर्टने एक निर्णय दिला होता. आईने आरोप केला की वडिलांनी मुलांना जबरदस्तीने नेलं होतं, पण कोर्टाने सांगितलं की वडील नॅचरल गार्डियन असल्यामुळे त्यांच्याकडे असलेली कस्टडी बेकायदेशीर नाही आहे आणि हेबियस कार्पस याचिका जी आहे ती फेटाळण्यात आली होती. म्हणून कस्टडीचा प्रश्न असेल तर योग्य कोर्टात योग्य कायद्याखाली आपण लढा